नमस्कार, मी विशाल पाटील। मनोरंजन तसंच विरंगुळ्याचं साधन म्हणजे सिनेमा। तसंच इतिहासाला जिवंत करायचं असेल किंवा मग कुणाच्या जीवनावरती प्रकाश टाकायचा असेल तर ते शक्य होतं सिनेमाच्या माध्यमातून। मात्र कुणाच्या जीवनावरती चित्रपट बनवला आणि तो वादात नाही सापडला असं क्वचितच सिनेमे होताना दिसतात। नुकताच प्रदर्शित झालेल्या छावा सिनेमावरूनही वाद झालेला होता। त्यातील काही सीन वगळल्यानंतर तो सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवरती दमदार कमाई केली आणि अजूनही करतातच आहे। मात्र आता तर छावानंतर फुले या सिनेमावरून वादंग उठलेला आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरती आधारित फुले या चित्रपटातील सीन्सवरही आक्षेप घेण्यात आलेला आहे। त्यामुळे रिलीज आधीच फुले हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांसोबत चर्चा केलेली आहे। या योजनेच्या मदतीने हजारो लोकांना त्यांचा व्यवसाय सुरू करता आलेला आहे। दरम्यान टेस्लाचे सीईओ आणि अमेरिकन सरकारमधील डॉज विभागाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफबाबतच्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केलेली आहे। यासह इतरही बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। फुले सिनेमावरून सध्या वाद सुरू आहे। सिनेमातील काही दृश्यांवरती ब्राह्मण महासंघासह महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वंशजांनीही आक्षेप नोंदवलाय। तर दुसरीकडे मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह स्त्री शिक्षण, जात निर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी झुंज दिली। ब्रिटिशकालीन भारतामध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। या सर्व गोष्टी आपण आतापर्यंत इतिहासाच्या पुस्तकात वाचलेल्या होत्या। तसंच सत्यशोधक, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतीये आणि तृतीय रत्न अशी काही नाटकं आपण पाहिलीच असतील। मात्र फुलेंची प्रेरणादायी कथा आता रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे। फुले असं या चित्रपटाचं नाव आहे। राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अनंत महादेवन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे। तर स्कॅम 1992 वेब सिरीज फेम प्रतीक गांधी हा महात्मा फुलेंच्या आणि अभिनेत्री पत्रलेखा ही सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र रिलीज आधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला। चित्रपट एकतर्फी नको, सर्वसमावेशक असावा अशी मागणी करत ब्राह्मण महासंघाने या सिनेमावरती आपला आक्षेप नोंदवला। ब्राह्मण समाजाने केलेली मदतही चित्रपटात दाखवा अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केलेली आहे। तर दुसरीकडे महात्मा फुले यांच्या वंशजांनीही या सिनेमावर आक्षेप घेतलेला आहे। या चित्रपटात महात्मा फुले यांना काही जणांनी मारहाण केल्याचा सीन दाखवण्यात आलेला आहे। हे अत्यंत चुकीचं असल्याचं म्हणत प्रशांत फुले यांनी काही सीन वगळण्याची मागणी केली आहे। मात्र सिनेमावरून वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये बरं का। या आधी देखील बऱ्याच सिनेमांवरून चांगलंच वादंग उठलेलं होतं। तर अगदी थोडक्यात वादात सापडलेल्या चित्रपटांचा आढावा घेऊयात आणि आपल्या चर्चेकडे आपण त्यानंतर वळणार आहोतच। तर सुरुवातीला पहिला चित्रपट जोधा अकबर 2008 मध्ये आलेल्या जोधा अकबर सिनेमामध्ये जोधा यांना आमेरचा राजा भारमल यांची कन्या दाखवण्यात आलं होतं आणि त्यांचा विवाह अकबराशी झालेला दाखवण्यात आला होता। मात्र त्या मारवाडचा राजा उदयसिंग यांच्या कन्या होत्या आणि त्यांचा विवाह अकबरचा मुलगा सलीमशी झाल्याचा दावा राजपूत सभेने केला होता। त्यानंतर या सिनेमावरून वाद झालेला होता। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा सिनेमा ठरला तो म्हणजे बाजीराव मस्तानी। तर बाजीराव मस्तानी सिनेमात बाजीराव पेशव्यांना डान्स करताना दाखवल्यानं आक्षेप घेण्यात आला होता। वाट लावली हे शब्द बाजीराव पेशव्यांची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंगच्या तोंडी घातल्यानंतर या चित्रपटावरती बंदी घालण्याची मागणी घालण्यात आलेली होती। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा चित्रपट होता तो म्हणजे पद्मावत। पद्मावत सिनेमाच्या वेळेला संजय लीला भंसालींचा पद्मावत या सिनेमावरून तर खूपच गोंधळ झाला होता। राणी पद्मावती यांचं चुकीचं चित्रण दाखवल्याचा त्या ठिकाणी आरोप करत करणी सेनेनं या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती। त्यानंतर या चित्रपटातील काही दृश्य बदलत आणि सिनेमाचं नाव बदलत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला होता। त्यानंतर पुढचा सिनेमा होता पावनखिंड। त्यावरूनही वाद निर्माण झाला कारण पावनखिंड या चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांच्या भाषेवर आक्षेप घेण्यात आला होता। अनेकांनी चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंच्या तोंडी चुकीची भाषा दाखवण्यात आल्याचा आरोप केलेला होता। त्यानंतर पुढचा चित्रपट वादातीत ठरला तो म्हणजे हर हर महादेव।
हर हर महादेव सिनेमाच्या संवादावरूनही गोंधळ झाला. सिनेमात बाजी प्रभू यांच्या एका संवादामध्ये घंटा या शब्दाचा वापर सिनेमात दाखवण्यात आला होता आणि त्यावरही अनेकांनी आक्षेप नोंदवला. आणि नुकताच प्रदर्शित झालेला पुढचा चित्रपट तो म्हणजे छावा, त्यातही वाद निर्माण झाला. कारण हे आत्ताचं ताजं उदाहरण आहे. छावा सिनेमाचा ट्रेलर आल्यानंतरही वाद झाला होता. छत्रपती संभाजी महाराजांना लेझिम नृत्य करताना दाखवल्यानं शिवप्रेमी आक्रमक झाले होते. त्यांच्या पवित्र्यानंतर सिनेमातून ते दृश्य वगळण्यात आलेलं होतं. आणि आता पुढचा चित्रपट आहे तो म्हणजे पुढचा चित्रपट आहे फुले. फुले चित्रपटावरील वादावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहे फुले सिनेमाचे दिग्दर्शक एक्सक्लुसिव्हली अनंत महादेवन यावेळेला आपल्या सोबत जोड़े गेलेले आहेत. अनंत महादेवन जी, आपका स्वागत है लोकशाही न्यूज चैनल में. मैं आपसे यह जानना चाहता हूं कि फिल्म रिलीज होने के पहले ही ब्राह्मण समाज ने फिल्म में दिखाए गए दृश्यों पर ऐतराज जताया है. एज अ डायरेक्टर आप क्या कहना चाहेंगे? मैं तो इतना ही कहूंगा कि ये कुछ गलतफहमी हो गई है, एक तरह का मिसअंडरस्टैंडिंग है, क्योंकि उन्होंने सिर्फ ट्रेलर का एक शॉट ही कंसिडर किया है. अगर वो फिल्म देखेंगे तो उनको पता लगेगा कि ये ब्राह्मण के पक्ष में है ये पिक्चर. क्योंकि अगर आप हिस्ट्री पढ़ेंगे, देखेंगे, रिसर्च करेंगे तो ब्राह्मणों की वजह से ही फुले, ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले ने अपना पहला स्कूल खोला बिडेवाड़े में, और वो ब्राह्मणों ने ही उनके मदद किया है. तो एक तरह से ब्राह्मण ने ही इनका मदद किया है, और ब्राह्मण साथ में थे सत्यशोधक समाज बनने तक, और उनकी मृत्यु के बाद भी सावित्री के साथ थे. तो हमने जिस तरीके से ब्राह्मणों के पक्ष में ये फिल्म बनाए हैं, ये बहुत ही पॉजिटिव तरीके से बनाया है. और मुझे अफसोस हो रहा है कि इन्होंने एक शॉट को देख के ये कह दिया कि ये फिल्म ब्राह्मणों को नीचा दिखाता है. ये बिल्कुल नहीं है. मैं खुद एक ब्राह्मण हूँ, एक स्टॉन्च ब्राह्मण हूँ, और मैं अपनी कम्युनिटी को मैं नीचा नहीं दिखाऊंगा. इतना अगर मैं कन्वे करना चाहूंगा बाकी सब लोगों. पर अनंत जी, फिल्म रिलीज के पहले विवाद में फंस जाना कितना सही है? देखिए, अनफॉर्चुनेट है, बहुत ही एक तरीके से आई एम सरप्राइज्ड. मैं ताज्जुब हुआ मुझे कि लोग इस फिल्म को सराहने के बजाय इसके कुछ नेगेटिव पॉइंट्स, जो नेगेटिव पॉइंट्स नहीं है, वो निकालना चाहते हैं. तो मेरे ख्याल से ऐसे नहीं होना चाहिए. फुले पर पहली बार हिंदी में फिल्म बनी है. फुले पर पहली बार वर्ल्ड वाइड रिलीज होगा ज्योतिराव फुले और सावित्रीबाई फुले के ऊपर पिक्चर. तो ये एक बहुत ही एक तरीके से मैं कहता हूँ कि प्रशंसा वाली बात है सभी लोगों के लिए. एक प्राउड मोमेंट है सिनेमा और भारतीय लोगों के लिए, और इसको एक तरह से प्रोत्साहन देने के बजाय वो प्रोटेस्ट कर रहे हैं. ये थोड़ा सा दुख हुआ मुझे. जी, आपको दुख होना बिल्कुल जायज है, लेकिन अगला सवाल आपसे यह है कि महापुरुषों पर बनी फिल्में रिलीज के पहले विवादों में पड़ना कितना सही और कितना गलत है? कभी कभी क्या लेखक और फिल्म निर्देशक जो होते हैं, क्या लिबर्टी उठाना पसंद करते हैं? आप भी उनमें से एक हैं? जहां तक सिनेमैटिक लिबर्टी है, मैं सिनेमैटिक लिबर्टी के नाम पे बिल्कुल लाइसेंस नहीं लेता हूं. अच्छा. कुछ लोग लेते हैं, और मैं समझता हूं कि क्यों हिस्टोरिकल फिल्म्स के खिलाफ ऐसे विवाद उठते हैं. ये एक तरीके का एक ट्रेंड बन गया है, और हम लोग गलत फंसे हैं इसमें. क्योंकि अगर आप मेरी कोई भी फिल्म देखें, मी सिंधुताई सबकाल हो, गौर हरि दास्तान हो, डॉक्टर रखमाबाई हो, या अभी ज्योतिराव फुले जो आएगा, मैं हमेशा सब्जेक्ट के साथ इंसाफ करता हूँ. अच्छा. इतने महान लोगों के साथ अगर आप नाइंसाफी करेंगे, आप एग्जैजरेट करेंगे, आप लाइसेंस लिबर्टी लेंगे, तो वो बहुत गलत बात है. और मैं हमेशा अपनी फिल्मों में फैक्ट्स और रिसर्च पर ही मेरी फिल्में आधारित हैं. और जब वो देखेंगे, अभी इस वक्त तो मैं सिर्फ बोल रहा हूँ, उन्हें फिल्म देखने के बाद पता लगेगा कि मैं जो बोल रहा हूँ वो बिल्कुल सच बोल रहा हूँ. सेंसर्स ने भी फिल्म को पास किया है, यू सर्टिफिकेट दिया है, और एक तरह से ये कहा है कि बच्चे को, भारत के बच्चे को ये फिल्म देखनी चाहिए, क्योंकि एजुकेशन के ऊपर है. ये एक रोल मॉडल है जो ज्योतिबा और सावित्रीबाई फुले हैं हर जनरेशन के लिए. तो मेरी फिल्म में, फुले में सिनेमैटिक लिबर्टी का कोई भी
अच्छा चलो टच नहीं हम है, मान लेते हैं। बल्कि इतना फैक्चुअल और इतना रियलिस्टिक है कि जब वो देखेंगे तो वो खुद ही वो समझ जाएंगे कि मैं जो कह रहा हूँ सच चलिए है। आपने क्या किया है ये तो फिल्म देखने के बाद ही पता चल पाएगा। क्या आपको लगता है फिल्म फूले दो समाजों के बीच दरार पैदा कर सकती है? बिल्कुल नहीं। फुले ने बहुत साफ अक्षरों में कहा है और फिल्म में भी वो डायलॉग है कि हम किसी और समाज के किसी और वर्ग को नीचा नहीं दिखाना चाहते। जी। हम सिर्फ हमारे जो वर्ग है, जो पिछड़ा हुआ वर्ग है, उसको हम उठाना चाहते हैं और उसके पक्ष में हम काम कर रहे हैं, उसके एजुकेशन के लिए हम काम कर रहे हैं, उसके राइट्स के लिए हम काम कर रहे हैं। हमको दूसरे पक्षों से कोई लेना देना नहीं है और दूसरे पक्षों को नीचा दिखाना नहीं है। हमारा उद्देश्य वो बिल्कुल नहीं है। वो अपना काम कर रहे हैं वो, और दूसरे अपना काम कर रहे हैं। अच्छा। और जब आप फिल्म देखेंगे, जब जैसे मैंने पहले भी कहा था, ब्राह्मण और फुले परिवार दोनों मिलकर, अगर ये ब्राह्मण नहीं होते तो फुले परिवार 20 स्कूल नहीं खोल सकते थे। वो उनकी जगह दी है उन्होंने इनके स्कूल खोलने के लिए। तो मैं तो कहूँगा कि ये किसी दो समाज के बीच कोई दरार नहीं पैदा करेगा। जी जी, पर अनंत जी, सत्य शोधन की उस वक्त के समाज को जितनी जरूरत थी, क्या उतनी ही जरूरत आज के समाज और पीढ़ी को भी है? जी बिल्कुल है। सत्यशोधक समाज एक ऐसा इंस्टीट्यूशन है जो उन्होंने बनाया, जो जनरेशन्स तक चलते रहना चाहिए। अगर उस नाम के का समाज नहीं भी हो तो सत्य का शोध जो है, सत्य के खोज में हम जो काम करते हैं, वो हमेशा एक जो कहते हैं रेस्पॉन्सिबल सोशल पर्सन के लिए बहुत जरूरी है। और एक सोशली रेलेवेंट फिल्म मैंने इसीलिए बनाई है, एज ए रिस्पॉन्सिबल फिल्म मेकर मैंने फुले इसीलिए बनाई है कि सत्य दिखाने में किसी को कोई आपत्ति नहीं होनी चाहिए, किसी को बुरा नहीं लगना चाहिए। और हमने सिर्फ इतिहास को रिप्रेजेंट किया है, हमने इतिहास को इंटरप्रेट नहीं किया है। कि हम अपने एजेंडा लेकर, इंटरप्रिटेशन जो डायरेक्टर्स का नॉर्मली होता है वो नहीं है। हमने जैसा हुआ है, जैसे आप न्यूज रिपोर्टिंग कर रहे हो वैसे मैंने सिनेमैटिक रिपोर्टिंग की है, दैट्स इट। जी बिल्कुल। आपसे अब आखिरी सवाल है, अगर फिल्म फूले राजनीतिक विषय बन जाए, विवाद में फंस जाए, तो आपका इस पर क्या कहना होगा? क्या रिलीज की डेट पर इसका असर होगा? नहीं, राजनीतिक तौर पर मेरे ख्याल से कुछ नहीं होना चाहिए, बल्कि सब लोग एक साथ जुटकर इस फिल्म को प्रमोट करना चाहिए और लोगों से कहना चाहिए कि ये फिल्म देखिए, ये समाज के उद्धार के लिए है। जी बिल्कुल, बहुत बहुत शुक्रिया हमसे बात करने के लिए। मात्र या क्षणाची मोठी बातमी, फुले चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदललेली आहे। 25 एप्रिलला फुले चित्रपट आता प्रदर्शित होणार आहे। एका बाजूला राज्यातलं वातावरण तापलेलं आहे, विविध संघटना म्हणा किंवा समाजाकडून वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात। मात्र आता 25 एप्रिलला फुले चित्रपट प्रदर्शित होणार आहे। एक्सक्लुझिव्ह बातचीत अनंत महादेवन यांच्याबरोबर आपली सुरू होती। आणि यापूर्वी 11 तारखेला रिलीज होणारा हाच सिनेमा जो आहे तो मात्र आता थेटपणे 25 तारखेला प्रदर्शित होणार आहे। अनंत जी, अभी 25 तारीख को हम फिल्म रिलीज कर रहे हैं, फ्राइडे 25 अप्रैल को। जी जी जी, इसके आगे नहीं जाएगा। हम सिर्फ ये जितने लोगों को जो गलतफहमी हुई है उन लोगों से बात करके, उनको एकदम काम एंड कूल करके, सभी का सपोर्ट लेके हम ये फिल्म रिलीज करना चाहते हैं। इसीलिए हम 11 तारीख को नहीं आ रहे हैं, हम 25 तारीख को आ रहे हैं। अनंत जी, बहुत बहुत शुक्रिया हमसे बातचीत करने के लिए। आणि त्यानंतर महात्मा फुलेंच्या व्याहींचे पणतू मंगेश ससाणे आपल्या सोबत आहेत। ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आणि फुले अभ्यासक मृणाल ढोले पाटीलही आपल्या सोबत आहे। या सर्व मान्यवरांबरोबर आपण या चर्चेला पुढे नेणार आहोत। सुरुवातीला आनंद दवेजी, मी आपल्याकडे येतो। आनंदजी, ज्या प्रकारचा आपण आक्षेप घेतला होता, अनंत महादेवन यांना देखील आपण आमंत्रित केलं आणि त्यांचाही पक्ष आपण जाणून घेतला, मात्र तरी देखील आपला आक्षेप कायम राहणार आहे का? आनंदजी. नाही, माझा 1 तासाभर आधीच त्यांनी मला फोन केला होता। हां, ते उद्या सुद्धा मुंबईत आहे हे त्यांनी मला सांगितलं। कदाचित आम्ही उद्या भेटू, आज रात्रीपर्यंत क्लिअर होईल चित्रपटाच्या संदर्भात। बर, मुळात लक्षात घ्या, आम्ही या चित्रपटाला कुठेही विरोध केलेला नाहीये बरं का। बरं, मग आपला त्यातलं मुद्दा ते काय? दृश्य नाही सांगतो, त्या लहान मुलांनी शेण फेकताना आणि दगड टाकताना सावित्रीबाई फुलेंवर जे दाखवलंय तो भाग रद्द करावा का? आता अजिबात रद्द करू नये आमचं म्हणणं। तो ज्यांनी जे पातक केले ते पातक सुद्धा दिसू द्या। बर, 10 वेळा केलं असेल तर 10 वेळा दाखवा, पण त्याच्याबरोबर जी चांगल्या गोष्टी काही घडल्या आहेत, ज्यांनी शाळा दिली, शाळेसाठी अर्थसहाय्य दिलं, जे शिक्षक म्हणून आले,
ज्यांनी स्वतःच्या मुली विद्यार्थिनी म्हणून पाठवला, त्यांचा उल्लेख आहे का? जर तो उल्लेख त्या चित्रपटामध्ये असेल तर त्या 2 मिनिटाच्या टीजर मध्ये 2 सेकंदापुरतं ते सुद्धा का घेतलं गेलं नाही? मग तुम्ही बर टीजर मुद्दामून वेगळ्या पद्धतीने नेताय का? की महाराष्ट्रातले जातीयवाद एक लक्षात घ्या, महात्माजींवर हा सर्वात मोठा आतापर्यंत आलेला चित्रपट आहे. बर आणि महात्माजींचं कार्य आणि त्यांना मानणारे वर्ग असे आहेत की जे जगभर आहेत. हिंदी चित्रपट आता पूर्ण महाराष्ट्रात नाही, भारतात जाणार आहे, जगभर लोक बघणार आहेत. हा मग तुम्ही तत्कालीन स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये काय होत होतं, एवढ्या मोठ्या महात्माला एका समाजाने पूर्ण त्रास दिला असं दाखवणार आहात का समाजातल्या काही व्यक्तींनी त्रास दिला असं दाखवणार आहात? हम्म. तर माझं म्हणणं व्यक्तींनी त्रास दिला दाखवू द्या. पण त्यांनी मला असं आश्वस्त केलंय की यू विल फॉल इन लव्ह ऑफ दिस पिक्चर. याच्यामध्ये आम्ही ज्यांनी जे जे काम आहे ते सगळंच आम्ही दाखवलंय. बर तर आता बघू पुढे काय होतं. मी सकाळपासून माझी भूमिका खूप संयमित ठेवलेली आहे की हा चित्रपट बघितल्याशिवाय आम्ही आमची भूमिका देणार बरं, नाही. पण तुम्ही परंतु केलेल्या सूचना आणि त्याचं पालन नाही झालं तर पुढे काय? मी या अनुषंगाने आनंदजी आपल्याकडे येतोच आहे. मात्र यावेळेला मंगेश ससाणे यांना मला प्रश्न करायचा आहे की फुलेंच्या कुटुंबियांचा देखील काही दृश्यांवरती आक्षेप आहे, त्यामुळे अनंत महादेवन यांच्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला का? तुमचा आवाज आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू, मात्र मुळात फुलेंच्या कुटुंबियांची मागणी काय आहे? नाही, फुलेंच्या कुटुंबियांची मागणी मुळात म्हणजे फुलेंचे डायरेक्ट वंशज. कारण की फुलेंचं जे ब्राह्मण विधवेचा जो मुलगा दत्तक घेतला होता यशवंत, आणि त्यांची जी पत्नी होती ती, पण यशवंतला नंतर पुढे अपत्य नव्हतं अशा नोंदी आहेत. त्यामुळे फुलेंचे डायरेक्ट वंशज असे कोण आहेत याची मला काही कल्पना नाहीये. बरं, सर्वात महत्वाचं म्हणजे आनंद महाजन यांचं मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या जागतिक दर्जाच्या समाज सुधारकावर इतक्या मोठ्या लेवलला, एवढ्या मोठ्या स्क्रीनवर जाऊन इतक्या चांगली स्टारकास्ट घेऊन, चांगला विषय घेऊन हा चित्रपट निर्माण केलाय. खरं तर त्यांचं कार्य 18व्या शतकातलं होतं. 100 वर्ष लागली की महात्मा फुलेंचं हे जे जीवन चरित्र आहे ते देशात, फक्त देशात नाही तर ते जागतिक दर्जावर ते दिसावं, म्हणून त्यांचं स्वागत करतो. आणि त्यांनी मुळच नाराज होऊन चालणार नाही. आम्ही सगळे जे फुले प्रेमी आहेत तर या चित्रपटाचं आम्ही स्वागत करतो. राहिला विषय ब्राह्मण महासभेचा, त्यांना ज्या कोणत्या याच्यावर आक्षेप असतील तर मुळामध्ये इतिहासाची काही चांगली पानं असतात, काही वाईट पानं असतात. हा पूर्वजांनी त्यांच्या सामाजिक तिथं जी स्थिती असती, जी आर्थिक स्थिती असती आणि जे त्यावेळेचं जे तिथली समाज व्यवस्था असती, त्याच्या माध्यमातून जर एखाद्या घटकावर अन्याय केला असेल ठराविक लोकांनी, तर तो तिथं दिसला पाहिजे. महापुरुषांचं कार्य दिसण्यासाठी, मग शिवाजी महाराजांचा इतिहास असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा असेल किंवा महात्मा फुलेंचा असेल, कारण की ह्यांनी तिथं या समाज व्यवस्थेविरुद्ध लढा उभारलेला आहे. मग तो लढा का उभारावा लागला, कुणाविरोधात उभा राहिला आणि ते काय परिस्थिती होती हे दाखवणं हे गरजेचं असतं. त्यामुळं मला वाटत नाही की महात्मा फुले कोणत्या समाजाच्या विरोधात होते आणि कोणत्या एका समाजासाठी महात्मा फुलेंचं काम नाहीये. महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी कार्य केलंय, अस्पृश्यांच्या समान न्याय देण्यासाठी दिलंय, पाखंडाच्या विरोधात केलेलं आहे, ब्राह्मण विधवांच्या पुनर्विवाहासाठी त्यांनी काम केलंय, ब्राह्मण विधवांचं केश ओपन केलं जायचं त्यासाठी काम केलंय, ब्राह्मण विधवांची जी मुलं होती. त्यामुळं महात्मा फुलेंचं कार्य हे जागतिक दर्जाचं आहे. ते एक नेशन मेकर आहेत. त्यामुळं त्यांना कुठल्या तरी जातीच्या विरोधात उभं करणं आणि हरकत घेणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. बरोबर आहे. सत्यशोधक समाजाची त्या काळामध्ये आवश्यकता होती, आजच्या काळातही त्याची आवश्यकता आहे का या संदर्भातली चर्चा आपण पाहिलेलीच होती. आणि त्यानंतर यावेळेला आपण फुले अभ्यासक मृणाल ढोले पाटील यांच्याकडे जाऊयात. मृणालजी, खरं तर तो काळ आणि आजचा काळ वेगवेगळा जरी असला तरी देखील सत्यशोधनाची आवश्यकता आहे. त्या काळातल्या अनेक रूढी, परंपरा, प्रथा यांना थेटपणे विरोध करत सत्यशोधन हे करण्याकडे फुलेंचा सर्वाधिक कल होता. मग महात्मा फुले असतील, त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी असतील, त्यांनी देखील कार्य केलेलं जे आहे ते आपण मागे सोडून पाहू शकत नाही. मात्र ज्यावेळेला चित्रपटात एखादं दृश्य दाखवण्याची वेळ येते त्यावेळेला इतिहासाचा अभ्यास करून त्या अनुषंगाने हे दृश्य चित्रित करणं ही आजची गरज आहे. मात्र अनेक वेळा लिबर्टीचा फायदा घेतला जातो. सिनेमात जे दाखवलंय त्याची पुढची बाजू न पाहता आक्षेप घेतले जाताना दिसतात. याकडे तुम्ही कसं पाहता? मृणाल ढोले पाटीलजी, त्या काळात त्यांना कुठल्या खस्ता खाव्या लागल्या? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महात्मा फुले यांनी ज्यावेळेस सत्यशोधनाचं काम सुरू केलं, शिक्षण देण्याचं काम सुरू केलं, 1 जानेवारी 1848ला जेव्हा भारतातली पहिली मुलींची शाळा सुरू केली ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी, या सगळ्या कामात
त्यांच्या विरोधात त्यावेळेसचा जो सनातनी समाज होता, जो प्रतिगामी समाज होता, जो काही धार्मिक रूढी परंपरात अडकलेला समाज होता, जाती व्यवस्थेत, जातीच्या उतरंडीत अडकलेला समाज होता, या समाजाच्या प्रत्येक स्तरातनं त्यांना विरोध झालेला आहे. अगदी स्वकीयांकडनंही विरोध झालेला आहे. बरोबर. तर त्यामुळे असं नाहीये की एकाच समाजाच्या एकाच सेक्शननी विरोध केलेला आहे. क्रॉस सेक्शन ऑफ द सोसायटीने विरोध केलेला आहे. त्यांच्या स्वकीयांनी विरोध केलेला आहे. त्यामुळं तो जो विषय आहे, तर त्या संदर्भात आम्हाला आता जो आनंद महादेवन यांनी जो पिक्चर काढलेला आहे, त्याचं खरं तर आम्ही कौतुक करतो, आम्ही स्वागत करतो. पण ज्या वेळेस हा ट्रेलर रिलीज झाला, तर त्याच्यामध्ये आम्हाला काही गोष्टी आढळल्या ज्या चुकीच्या वाटल्या. कुठल्या? त्याच्यातले 2 सीन्स मी तुम्हाला सांगतो. ट्रेलर 2 मिनिटं 17 सेकंडचा ट्रेलर आहे. त्याच्यामध्ये एका सीन मध्ये असं आहे की महात्मा फुले यांना शाळा काढल्याबद्दल प्रचंड मारहाण झाली, फार त्यांची पगडी खाली पडली. तर खरं तर असं गोष्ट आहे ना की महात्मा फुले हे अतिशय दबंग व्यक्तिमत्व होते, कुस्तीपटू होते, त्यांच्याकडे लोकल मार्शल आर्ट्स, दांडपट्टा वगैरे हे त्यांना येत होते. त्यांच्याबरोबर अंगरक्षक असायचे, याचबरोबर त्यांच्याबरोबर कधी कधी हत्यारही असायची. त्याच्यामुळे ऐतिहासिक रेफरन्स असा कुठेही नाहीये की महात्मा फुले यांना मारहाण झाली. त्यांना एका काळी मारण्यासाठी काही पाठवले होते मारेकरी, पण महात्मा फुलेंनी त्यांचंच काउन्सिलिंग करून त्यांचं मन परिवर्तन करून टाकलं. एवढा एकच रेफरन्स आहे. आम्ही आनंद महादेव दुसरा एक सीन जो आम्हाला ऑब्जेक्शनेबल वाटतो तो असा की जेव्हा सावित्रीबाई फुले जात होत्या शाळेत, त्या वेळेमध्ये एक व्यक्ती त्यांना अडवतो आणि त्यांना नको ते बोलतो आणि रागात सावित्रीबाई फुले त्यांना कानाखाली मारतात. आता काही काल्पनिक कादंबऱ्या पुस्तकांमध्ये हा उल्लेख आहे, पण जर तुम्ही ऑफिशियल रेफरन्स बघितलं तर ऑफिशियल रेफरन्स असा आहे की सावित्रीबाईंबरोबर ज्यावेळेस कधी लोक काही टीका टिप्पणी करायचे, शेण दगड गोटे मारायचे, त्यावेळेस ते 1-2दा जे प्रसंग झाले, त्याच्यानंतर त्यांच्या बरोबर एक अंगरक्षक आणि शाळेतला एक पट्टेवाला किंवा प्यून हे होते. त्यामुळे त्याच्यानंतर सावित्रीबाईंना कुणी अडवलं आणि सावित्रीबाईंनी कानाखाली मारली. मुळात सावित्रीबाई हे सहिष्णू कॅरेक्टर आहे आणि या सगळ्या संदर्भात जसा ट्रेलर आला, आम्ही स्टुडिओ प्रोडक्शन हाऊसला हे लिहिलं, पण त्यांनी अजूनही अद्याप आमच्या प्रश्नांचं उत्तर दिलेलं नाही. तिसरा आक्षेप आमचा असा आहे की मुळात आता भारतरत्न महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना द्यावा, विधानसभेने ठराव केलेला आहे. महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी आहे. महात्मा ही पदवी असताना फक्त फुले हे आडनावाने संबोधणं हे कितपत योग्य आहे? बरोबर. हे त्यांचा मान वाढवत नाहीये तर कमी करतोय. तर हे 3 आक्षेप घेऊन आम्ही त्यांना तात्काळ लिहिलं होतं, तात्काळ ईमेल पाठवला होता, पत्र पाठवली होती प्रोडक्शन हाऊसला, डायरेक्टरला, पण त्यांचं अद्यापही उत्तर आलेलं नाही. आणि याच्यासाठी आम्ही सांगितलं जर 2 मिनिटात एवढे आक्षेप आहेत तर एक प्री रिलीज स्क्रीनिंग ठेवावी. चित्रपट आला पाहिजे, दिसला पाहिजे. आम्ही सिनेमॅटिक लिबर्टी, आर्टिस्टिक फ्रीडम आणि लॉफुल बिझनेसच्या बाजूने आहोत. सिनेमा आला पाहिजे, महात्मा फुलेंचं काम जगात गेले पाहिजे, ही आमची भावना आहे. पण असं होत असताना कुठेही अनहिस्टॉरिकल रेफरन्सेस आले नाही पाहिजेत, कुठेही कॅरेक्टर असोसिएशन नाही झाले पाहिजे, याची दक्षता प्रोडक्शन हाऊसनी घ्यावी. म्हणून आम्ही एक प्री रिलीज स्क्रीनिंग त्यांना मागितलं होतं, अद्यापही त्यांचं उत्तर आलेलं नाही. बरोबर आहे. ही झाली आता प्रोडक्शन हाऊस संदर्भातली बाजू. तिन्ही मान्यवरांसाठी माझा प्रश्न आहे. आनंदजी, उत्तर मी आपल्याकडून आधी सुरुवातीला अपेक्षित करतो. हाच प्रश्न आपल्या इतर उर्वरित 2 मान्यवरांसाठी देखील आहे की एका बाजूला भारतरत्न यावरून सुरू झालेला वाद आणि त्यानंतर आता येऊ घातलेला सिनेमा, या अनुषंगानं आता कुठेतरी निर्णयाप्रत आपण सगळ्यांनी येणं गरजेचं आहे का? सरकारकडून नेमकी काय अपेक्षा आहे? आनंद दवेजी. नाही, खरं माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की महात्मांना भारतरत्न मिळण्यासाठी वाद निर्माण व्हावाच का? खूप वर्ष आधी त्यांना दिलं गेलं पाहिजे होतं. आता सुद्धा सगळी सरकार एकाच विचाराची, डबल इंजिन, ट्रिपल इंजिन म्हणतोय आपण. ठराव कशाला करायची गरज? विधानसभेत ठराव करून केंद्रात भारतरत्न मिळत नाही सगळ्यांना माहितीये, पण फक्त जातीचं राजकारण करायचं, भावना उद्युत करायचं काम सगळ्यांचं चाललंय. डायरेक्ट डिक्लेअर करायला पाहिजे. का होत नाही हा प्रश्न आमचा. त्या दिवशी आम्ही त्यांना पाठिंबा दिला की व्हायला पाहिजे. फक्त आमची भूमिका काय होती की महात्माजींबरोबर सावरकरांचा सुद्धा का विचार होत नाही? तुम्ही सावरकरांचं नाव दिवसांना 100 वेळा घेता, पण त्यांच्या नावाचा ठराव सुद्धा होऊ नये. पण महात्मांच्या बाबतीत काही तडजोड नाही. त्यांना दोघांना मिळून असेल, मिळून इंडिव्हिज्युअल भारतरत्न मिळाला पाहिजे. तो भारतरत्नाचा सन्मान आहे असं आम्ही मानतोय. बरोबर आहे. मंगेश ससाणे, थोडक्यात. नाही, याच्यामध्ये जो भारतरत्न तसं म्हणलं तर जागतिक कीर्तीचं काम आहे. भारतरत्न आपण बघितलं असेल तर एक 55-60 जणांना भारतरत्न आहे. तर त्यांच्या कार्यासाठी तर तो तरी भारताचा एक सर्वोच्च सन्मान आहे, त्याचा आदर करतो. पण
महात्मा ही पदवी त्यापेक्षा काही पटीने मोठी आहे. फक्त एकच विषय की 1800 सालामध्ये ज्या सर्व स्तरातील महिला असतील, अस्पृश्यांची मुलं असतील यांच्यासाठी एवढ्या मोठ्या लेवलचं जे काम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी केलंय, त्यांना भारतरत्न देण्यासाठी जर 2025 साल उजडते, तर इथं कुठंतरी आपली समाजता हे सगळं राजकीय पक्ष हे सगळे जे कोणते कोणते इंजिनचे यांचं कुठंतरी मग मी म्हणतो कुठंतरी याची चूक आहे. कुठंतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जे नामकरण झालं त्याला एक 4-5 वर्ष झाले असतील. आता त्याच्यामध्येच परत अशाच कुरघोड्या झालेल्या दिसतात. जे पुणे विद्यापीठाचं उपकेंद्र आहे अहिल्यानगर आणि नाशिक, तर त्याला या उपकेंद्राला कुठं हा भाऊसाहेब हिरे, दुसऱ्या अहिल्यानगरच्या उपकेंद्राला विखे पाटील हे असं नाव म्हणजे दुसरं काहीतरी उपकेंद्रांना नाव खरंच देऊन महत्वाच्या मुद्द्याला त्या ठिकाणी हात घातलेला आहे. मात्र महापुरुषांच्या हे कारस्थान नावावरून म्हणजे 150 वर्षापूर्वी पण कारस्थान होतं. त्यांचं इमेज कमी करायची, कॅरेक्टर असिस्नेट करायचं, महत्व कमी करायचं. आता या उपकेंद्रांच्या नावावरून पण हे असंच चालू आहे. त्यामुळं त्यांना महात्मा फुलेंची जी उपेक्षा, त्यांच्या कार्याची जी उपेक्षा जी आधी होती ती आता पण कुठेतरी अशा माध्यमातून जे महात्मा फुले म्हणायचे की कलम कसाई, अशा ह्या कलम कसायांच्या माध्यमातून यांचं महत्व कमी करण्याचं काम चालू आहे. या आपल्या चॅनलच्या माध्यमातून या विषयाला बरोबर आहे. महापुरुषांनी केलेलं कार्य इतकं मोठं आहे की कुणाच्या टीकेवरून किंवा कुणाच्या कारस्थानांमुळे ते कमी होणार नाही हे आपल्याला सत्यशोधन समाज सातत्यानं सांगतो. मात्र येत्या काळामध्ये हा मुद्दा कुठल्या वळणावरती जातो आणि आजच्या मुद्द्याला आपण व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी येऊन आपापल्या पक्षाची बाजू मांडलीत त्यासाठी खूप खूप धन्यवाद मंगेश ससाणेजी, आनंद दवे आणि मृणाल ढोले पाटीलजी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.